जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। घोडेगाव येथे शेत जमिनीच्या वादातून एका कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केल्याबद्दल 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजेंद्र शालुमन लोंढे यांनी सोने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर नितीन विशाल शिरसाट, संतोष पदम भिंगारदिवे, शाहरुख शेख, नंदा संतोष भिंगारदिवे, नितीन भाऊसाहेब आल्हाट, हर्षद सुरेश शिरसाट व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादी लोंढे हे पत्नी सुनंदा व मुलांसह शेतात राहतात। अज्ञात व्यक्तींनी शेतात लावलेले काटेरी झाडे काढण्यास सुरुवात केली असता जाब विचारल्याचा राग येऊन त्यांना शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली। अहिल्यानगर दौंड महामार्गावर आनंदगाव शिवारात हॉटेल समाधान जवळ झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला। या प्रकरणी अपघातात कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकाविरोधात 30 नोव्हेंबर रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मीराबाई भानुदास शिंदे असे मृत महिलेचं नाव आहे। राजेश शिंदे यांच्या फिर्यादीनुसार त्याची आई रस्त्यावरून पायी जात असताना वाहन चालकाने वाहन हायगईने आणि रस्त्याच्या कडेने दुर्लक्ष करून अतिवेगाने चालवले। या भरधाव वाहनाची जोरदार धडकेमुळे त्या गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला। महिला पोलीस अंमलदार मनीषा काळे पुढील तपास करत आहेत। शहरात रविवारी सायंकाळी विनापरवाना दारूची वाहतूक करणारी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। 2.5 लाखाची कार आणि 6,800 रुपयांचा दारूचा बाटल्या असा एकूण 2,56,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी कार चालकाला ताब्यात घेतला। विजय सोमनाथ मगर असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। त्याच्या विरोधात रावरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। जामखेड तालुक्यातील खांडवी शिवारातील चव्हाण वस्तीवर बिबट्याने एका महिलेवर हल्ला केल्याने या हल्ल्यात उषा सौदागर चव्हाण वय 45 वर्ष राहणार पाटोदा या महिलेच्या पायाला चावा घेतल्याने यात ही महिला जखमी झाली। या महिलेने आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या तुरीच्या शेतात पळून गेला। या महिलेला जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। महिलेवर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात अहिल्यानगर येथे पाठविण्यात आलं अशी माहिती वन विभागाचे अधिकारी राठोड साहेब यांनी दिली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रावरीकरांसाठी ऐतिहासिक क्षण जवळ येत आहे। शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी 1 कोटीचा निधी मंजूर झालाय। या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। हा पुतळा रावरीच्या अभिमान, संस्कृती आणि इतिहासाचा गौरव पुन्हा उजळवणारा ठरेल असं प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। रावरी येथे काल सायंकाळी नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या प्रचाराच्या सांगता सभेत मंत्री विखे पाटील बोलत होते। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। अहिलानगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, येवला, निफाड आणि छत्रपती संभाजीनगर, वैजापूर तालुक्यातील तडीपार केलेल्या असतानाही कोपरगाव शहरात फिरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केलाय। एकाजवळून धारदार कत्ती पोलिसांनी जप्त केली आहे। चेतन सुनील शिरसाट व तन्वीर मोहम्मद हनीफ रंगरेज अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत। शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी चेतन शिरसाट व तन्वीर रंगरेज यांना संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, येवला आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर हद्दीतून तडीपार केलं होतं। तडीपारीचे आदेश झुगारून हे दोघे शहरात फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली होती। राहता नगर परिषद निवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशीन बदलल्याचा आरोप आणि त्यावर प्रशासनाचा मोठा खुलासा।
काही माध्यमात ईव्हीएम मशीन बदलल्याने गोंधळ अशी बातमी प्रसारित होत असताना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने अधिकृतपणे स्पष्ट केलंय की मशीन बदलण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार झाली आहे. 28 नोव्हेंबरला ईव्हीएम कमिशनिंग प्रक्रिया सर्व उमेदवार आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत झाली. मशीनची सेटिंग व सीलिंग करण्यात येऊन स्वाक्षरांसह 1 डिसेंबरला मतदान साहित्य वाटप करताना काही केंद्राध्यक्षांनी कंट्रोल व बॅलेट युनिट नादुरुस्त असल्याचं सांगितलं. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया थांबू नये म्हणून राखीव मशीन्स तत्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या. या राखीव ईव्हीएम युनिट्सही 28 नोव्हेंबरला उमेदवारांसमक्ष तयार करण्यात आल्या होत्या. उमेदवारांना लेखी सूचना देण्यात आली असून बदललेली सर्व युनिट्स अधिकृत पत्राद्वारे कळविण्यात आल्या. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण सुरू असून प्रशासनाने नागरिक व उमेदवारांना आवाहन केलंय की अफवांवर विश्वास ठेवू नका. सर्व कामकाज पूर्णपणे पारदर्शक आहे. 19 वर्षीय देवव्रत महेश रेखे यांच्या अद्वितीय वैदिक साधनेला देशभरातून दाद. शुल्क यजुर्वेदाच्या मध्यदिनी शाखेतील तब्बल 2000 मंत्रांचे दंडकर्म पारायण हे पठण देवव्रत यांनी सलग 50 दिवस कोणताही व्यत्यय न येता पूर्ण केला. इतक्या तरुण वयात इतक्या मोठ्या वैदिक साधनेची ही दुर्लभ आणि प्रेरणादायी कामगिरी मानली जाते. या पारायणात असंख्य वैदिक स्तोत्रे, पवित्र मंत्र आणि कठोर उच्चार शुद्धता यांचा समावेश होता आणि देवव्रत यांनी ते अत्यंत अचूकतेने पूर्ण केलं. या असामान्य साधनेची दखल स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट टाकून देवव्रत यांचं कौतुक करत शुभेच्छा दिल्यात. सोशल मीडियावरही नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून देवव्रत यांच्या या यशाचे सर्वत्र स्वागत केलं जात आहे. भारतीय वैदिक परंपरा आणि संस्कृतीवर श्रद्धा असणाऱ्यांसाठी देवव्रत यांची ही साधना एक मोठी प्रेरणा म्हणून पुढे येत आहे. पाथर्डी तालुक्यात सरकारी नोकरीच्या नावाखाली तब्बल 26 लाखांची मोठी फसवणूक. तलाठी पदाची खात्रीशीर नोकरी मिळवून देतो असं आमिष दाखवून 2 व्यक्तींनी 26 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. खांडगाव येथील सुरेश कोंडीराम पवार यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार नामदेव रामराव मिसाळ आणि राजेंद्र जगन्नाथ दगडखैर या दोघांनी विश्वास संपादन करून मोठी रक्कम घेतली, परंतु नोकरी न मिळाल्याने ही फसवणूक उघडकीस आली. या प्रकरणी दोघांविरोधात फसवणूक आणि विश्वासघाताचे गुन्हे नोंदविण्यात आले असून पाथर्डी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. अवैध शस्त्र विक्रीवर पोलिसांचा मोठा घाव. गावठी कट्ट्यासह 1 आरोपी अटक तर 1 अल्पवयीन ताब्यात. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने केलेल्या जलद आणि अचूक कारवाईत हा गंभीर गुन्हा उघडकीस आला. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांना मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीनुसार 2 इसम टॉवर चौक परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती होती. पोलिसांनी तातडीने सापळा रचला. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंगझरतीत देशी बनावटीचे पिस्तूल आणि 1 जिवंत काडतूस आढळून आले. चौकशीत दोघांनीही कट्टा विक्रीसाठी आणला होता अशी कबुली दिली. अल्पवयीनाला शस्त्र पुरवल्या प्रकरणी शस्त्र सुधारणा अधिनियम 2019 अंतर्गत वाढीव कलमे लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. अवैध शस्त्र विक्रीवर मोठा घाव घालत श्रीरामपूर पोलिसांनी ही जलद कारवाई केली आहे. ती सध्या शहरात मोठा चर्चेचा विषय ठरली आहे. जिल्ह्याची खबर बातमीमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.